लाडकी बहिणींच्या लाडक्या ताईंना आता आतुरता लागली ती म्हणजे 16व्या हप्त्याची, ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची। कारण की 15वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला आहे। मग हा 16वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, दिवाळी निमित्त आम्हाला हे वाटप होणार आहे की काय, तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। आणि आदिती तटकरे मॅडमनी या ठिकाणी मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो 15वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला भेटलाय, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 15वा हप्ता कधी भेटलाय कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय। आणि ज्या लाडक्या ताईंना आज हप्ता भेटणार आहे त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आज तुम्हाला हप्ता वाटप झाला की पटकन कमेंट बॉक्स मध्ये, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की सर आम्हाला आज या वेळेस हप्ता वाटप झालेला आहे। कारण की लाडक्या ताईंनो अशा बऱ्याच लाडक्या ताई अजून बाकी आहेत ज्यांना हा 15वा हप्ता भेटलेला नाहीये, त्याच्यामुळे आज हप्ता वाटप होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि 15वा 16वा हप्ता ज्या लाडक्या ताईला भेटला नाहीये त्या सगळ्या लाडक्या ताईंना आपल्याला काय काय करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि लाडक्या ताईंनो एक लक्षात घ्या, ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये त्यांना या ठिकाणी सरकारकडे आपल्याला मागणी करायची आहे की दिवाळी निमित्त त्यांना बोनस म्हणून 4500 रुपये द्या। कारण की त्या पात्र असताना त्यांना मागचे हप्ते भेटले नाहीयेत, त्याच्याबद्दल पण आपल्याला दिवाळी बोनस सरकारकडून मागून घ्यायचा आहे। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट लाडक्या ताईंनो सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते आणि कालच्या वितरणाची माहिती आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर दिली जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला देखील दाखवणार आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटलेला आहे, आता आतुरता लागली ती म्हणजे 16व्या हप्त्याची। मग हा 16वा हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या ताईंनो। त्याचबरोबर आज डबल या ठिकाणी हप्ता वाटप होणार का हे पण आपण बघणार आहोत लाडक्या ताईंनो। आणि आदिती तटकरे मॅडम यांनी काय या ठिकाणी माहिती दिली आहे बघा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम काल देखील लाईव्ह आल्या होत्या, आज देखील या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलेलं आहे। तर नेमकं ते काय बोलल्यात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार, व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, शेवटपर्यंत पाहताय। आणि 15वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना भेटलाय, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि 15वा हप्ता कधी भेटलाय ते सांगायचं आहे। कारण की आता 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीमध्येच भेटायला पाहिजे ही मागणी आपण सरकारकडे उचलून धरत आहोत। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय 16वा हप्ता दिवाळीचा हप्ता, दिवाळी बोनस म्हणू शकतो आपण त्याला, त्या सगळ्यांना आपल्याला भेटायलाच पाहिजे लाडक्या ताईंनो। चला सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला कालच्या वितरणाची माहिती दाखवत आहे। बऱ्याच ठिकाणी म्हणलं होतं की काल हप्ता भेटणार नाहीये, काल हप्ता वाटप सुरू नाही झालंय, पण मी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी लाडक्या ताईंनो सांगितलं होतं हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। आणि काल या ठिकाणी दुपारीच हप्ता वाटप सुरू झालं होतं आणि मी त्यावेळेस पण व्हिडिओ बनवला होता आणि रविवारी पण मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो बघा, ऍडव्हान्स मध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला हप्ता सोमवारी भेटणार म्हणजे भेटणार। कारण की आपण ऍडव्हान्स मध्ये सांगतो, वितरण सुरू झाल्यानंतर तर लहान पोराला पण कळतं की वितरण सुरू झालंय म्हणून, पण आपण ऍडव्हान्स मध्ये आतल्या गोष्टी आपण तुम्हाला अगोदर सांगतो। कारण की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्याकडे सगळ्या न्यूज अगोदरच येत असतात। तर लाडक्या ताईंनो बघा 13 ऑक्टोबर म्हणजे कालचं वितरण कधी झालंय, किती झाले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम या तंतोतंत मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहताय, खूप महत्वाची माहिती तुम्हाला लाडक्या ताईंनो दिलोय। तर बघा दुपारी 1 ते 3च्या दरम्यान या ठिकाणी बघा 1, 1:30, 2 आणि 2:30च्या दरम्यान पटपट सर्वांनी चेक करायचं होतं लाडक्या ताईंनो। कारण की हप्ता सुरू झाला 2 वाजता, काल 2च्या सुमारास, तर 1,500 रुपये हप्ता वाटप 32 लाख लाडक्या ताईंना काल दुपारच्या टप्प्यामध्ये हप्ता भेटला होता। 32 लाख महिलांना दुपारच्या टप्प्यामध्ये हप्ता भेटला आणि 500 रुपये हप्ता हा 64,000 प्लस महिलांना म्हणजे जे शेतकरी ताई आहेत त्यांना 500 रुपये काल भेटले होते दुपारच्या टप्प्यामध्ये। हे बघा दुपारचं वितरण आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आदिती तटकरे मॅडमनी काय बोललेलं आहे, त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती सगळी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आदिती तटकरे मॅडमची ब्रेकिंग न्यूज समोर आली, ती पण तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। बघा संध्याकाळचा जो डब्बा होता 5 ते 8, बघा बऱ्याच लाडक्या ताईंना वाटलं होतं की काल हप्ता येणार नाही, तर काल कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटले, संध्याकाळच्या टायमिंगला गुड न्यूज भेटले, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि गुड न्यूज काल संध्याकाळी कुणाला भेटली 5 ते 8च्या दरम्यान। 5 ते 8च्या दरम्यान कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटले पटपट सर्वांनी सांगायचंय। कारण की बघा 1,500 रुपये हप्ता ह्या 17 लाख पेक्षा आता वितरण थोडं कमी आहे, म्हणजे आकडेवारी कमी आहे, त्या तुलनेमध्ये
तुलनेमध्ये दुपारपेक्षा संध्याकाळची आकडेवारी कमी आहे, पण हप्ता वाटप झालेला आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटलाय का संध्याकाळी सांगायचं आहे. आणि 500 रुपये हप्ता जमा झालेल्याची संख्या बघा 35,000 प्लस लाडक्या बहिणीला कालच्या संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये हप्ता भेटला होता. तर लाडक्या बहिणी बघा एकदम छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता बघा एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आदिती तटकरे मॅडमनी काय बोलले तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. लोकसत्ताचा न्यूजपेपर आहे बघा. लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये स्वतः या ठिकाणी दिलेला आहे. आदिती तटकरे मॅडमनी काय बोलले या ठिकाणी बघू शकतात. लाडकी बहीण योजना ई-केवायसी, लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी सर्व्हर मध्ये सुधारणा झालेली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा सुधारणा केलेली आहे. हे त्यांचं लेटेस्ट अपडेट तुमच्या समोर या ठिकाणी तारीख वगैरे सगळं दिसते. लेटेस्ट माहिती आहे लाडके बहिणो. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय. लाडके बहिणो तुमची ई-केवायसी झालेली आहे का? ई-केवायसी तुमची झाली आहे का? आणि दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली त्यांनी बरोबर ई-केवायसी केली का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की जर तुम्ही बरोबर ई-केवायसी केली नसेल तुमचे हप्ते बंद होणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय कारण की ई-केवायसीचं अपडेटचं ऑप्शन नाहीये. तुम्हाला अपडेट करता येणार नाहीये. जर चुका झाल्या असतील अपडेट तुम्हाला अजून ऑप्शन दिलेलं नाहीये. आपल्याला सरकारकडे ती मागणी पण करायची आहे. एडिटचं ऑप्शन म्हणजे अपडेट करण्याचं ऑप्शन लवकरात लवकर सरकारने द्यायला पाहिजे. कोण कोण लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली आणि बरोबर केले का चूक केली, काय काय ऑप्शन तुम्ही चुकीचे निवडलेत का, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि ई-केवायसी तुम्ही केली आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बघा लाडके आता ज्या ई-केवायसी करत आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येतोय का सर्व्हरचा वगैरे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की बघा या ठिकाणी मंत्री साहेबांनी हे सांगितलेलं आहे. आता एक महत्वाची तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो लाडके बहिणो की ई-केवायसी अजून जवळजवळ 50% लोक म्हणजे 50% ताईंची अजून बाकी आहे. पुराव्यासहित तुम्हाला मी दाखवायला लागलो आहे. आदिती तटकरे मॅडमची ही बघा आजची लेटेस्ट बातमी ई-केवायसी बाबत आहे. नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ तुम्हाला भेटणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती या ठिकाणी भेटलेली आहे. काय बघा आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 2.5 लाखापेक्षा अधिक महिलांनी 90% पर्यंत पूर्ण झालेली आहे. बघा लेटेस्ट बातमी लाडके दोन ही आहे. आता आदिती तटकरे मॅडमनी स्वतः आजच्या न्यूज मध्ये जाऊन तुम्ही बघा साम टीव्हीच्या TV9च्या सगळ्या न्यूजपेपर मध्ये सगळ्या न्यूज चॅनलवर टीव्हीवर सगळीकडे बातमी चालू आहे. आदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे 1,10,00,000 आकडा ई-केवायसी कंप्लीट झालाय. म्हणजे विचार करा अजून 60% लाडक्या ताई बाकी आहेत. आता नोव्हेंबर महिना चालू होणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे 15 दिवस संपलेत ऑलरेडी. आता आपल्याकडे फक्त 1 महिना शिल्लक आहे आणि 1 महिन्यामध्ये जवळजवळ 60% लाडक्या ताई अजून पेंडिंग आहेत. परत सांगतो लाडक्या ताईंनो आकडा खूप मोठा आहे. या ठिकाणी 1,10,00,000पर्यंत फक्त आकडा पोहोचलेला आहे. एवढीच ई-केवायसी झालेली आहे. आपला सगळा आकडा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 2,63,00,000 लाडक्या ताईंनी फॉर्म भरलेले आहेत आणि सगळ्यांनी ई-केवायसी करायची आहे. तर 2,63,00,000पैकी 1,10,00,000 लाडक्या ताईंनी ई-केवायसी केली असं आदिती तटकरे मॅडमनी आज सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्या लाडक्या ताईंनो अजून 60% लाडक्या ताई बाकी आहेत आणि 1च महिना शिल्लक राहिलेला ई-केवायसी करायला. तर हे तुम्हाला मी आता सांगतोय, परत सांगतोय. आता बघा तुम्हाला एक पुराव्यासहित अजून रेकॉर्डिंग करायची असेल रेकॉर्डिंग करून ठेवा. आज आहे 14 ऑक्टोबर. रेकॉर्डिंग करून ठेवा. या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमनी जरी सांगितलं नसेल तुम्हाला किंवा कोणीच सांगितलं नसेल तर त्या म्हणजे त्यांनी ओपनली अजून सांगितलेलं नाहीये. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे पावसाळी तुम्हाला व्हिडिओ हे प्रूफ पुराव्यासहित दाखवतो. बऱ्याच लाडक्या ताईंना लाडक्या दादांना विश्वास पडत नाहीये त्याच्यामुळे पुराव्यासहित अगोदर दाखवतो. लाडक्या बहिणीची ई-केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा, त्याच्यानंतर नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आणि नंतर या बघा पूरग्रस्त भागासाठी आणखी 15 दिवस मुदत वाढणार. हे त्यांनी आता सांगितले. पूरग्रस्त लोकांसाठी 15 दिवस वाढून भेटणार. मी तुम्हाला आज सांगतोय रेकॉर्डिंग करून ठेवा. परत सांगतोय ज्या कोणत्या लाडक्या ताईंना लाडक्या दादाला आपल्या व्हिडिओवर काय म्हणतात विश्वास नसेल रेकॉर्डिंग करून ठेवा. तुम्हाला सरसगट सांगतोय सरसगट 15 दिवस सगळ्याला भेटणार, एक्स्ट्रा भेटणार.
आज मी तुम्हाला सांगतोय 14 ऑक्टोबरला सांगतोय तुम्हाला सगळ्याला ई-केवायसीला 15 दिवस तरी एक्स्ट्रा भेटणार म्हणजे भेटणार, कारण की अजून जवळजवळ 60% लाडक्या ताई पेंडिंग आहेत आणि सर्व्हर वगैरे काही चालत नाही, जास्त करून ई-केवायसी होत नाही, त्याच्यामुळे ही आकडेवारी अजून बाकी आहे। ई-केवायसीला तुम्हाला मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार, 15 दिवस एक्स्ट्रा भेटणार हे सांगितलंय। आदित्य तटकरे मॅडमनी सांगितले पूरग्रस्त भागासाठी फक्त 15 दिवस, पण नाही लाडक्या बहिणींनो बघा सरसकट सगळ्याला भेटायला पाहिजे आणि भेटणार म्हणजे भेटणार। आपण ही मागणी करत आहोत सरकारकडे की सरसकट सगळ्यांना 15 दिवस एक्स्ट्रा भेटायला पाहिजे। नोव्हेंबर महिना पूर्ण या ठिकाणी पुढचा नोव्हेंबर महिना पूर्ण केवायसी साठी द्यायला पाहिजे। हा ऑक्टोबर महिना चालू आहे, नोव्हेंबर महिना पण पुढचा पूर्ण द्यायला पाहिजे ही सरकारकडे विनंती आहे। कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण।